नमस्कार, मी चारू आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोली या आपल्या मनाजवळच्या कथेत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमोली आणि तिची जीवाभावाची मैत्रीण जॅस्मिन. नोकरी, लग्न आणि स्वप्न यांच्यामध्ये अडकलेली एक मुलगी आणि तिच्या डोळ्यातलं ते शांत दुःख. चला तर मग सुरू करूया अमोलीचा प्रवास, भाग क्रमांक 4. या अल्लाह, ये क्या हो गया. अमोली आणि जॅस्मिन आज भेटले तेव्हा अमोलीने तिला तिच्या लग्नाची बातमी सांगितली. अगं हळू, किती मोठ्याने ओरडतेस. तेवढ्यासाठीच मी तुला म्हणत होती की आपण घरी भेटूया. अमोली कानावर हात ठेवत म्हणाली. हा हा हा, तू तू मजाक कर रही है ना मुझसे. ऐसे कैसे हो सकता है. 2 दिन में तेरी सगाई भी हो गई और शादी भी तय हो गई. जॅस्मिनला तिच्या बोलण्याचं खरं वाटत नसल्याने ती हसतच म्हटली. मजाक तर माझ्यासोबत झाला, तो पण एवढा मोठा की मला समजलंच नाही. अमोली उदास चेहऱ्याने म्हणाली. तसं जॅस्मिन पण गंभीर होऊन तिचं बोलणं ऐकू लागली. अमोलीने तिला मोबाईल ओपन करून इंटरव्ह्यू लेटर दाखवलं. तसं जॅस्मिनने तिचा हात तिच्या तोंडावर ठेवून डोळे मोठे करून अमोलीकडे बघू लागली. तुझे पता भी है, ओमेगा कॉरपोरेशन कितनी बड़ी डिफेंस इंडस्ट्री है. यहाँ की सीढ़ी पे पैर रखने के लिए भी लोगों को सालों लग जाते हैं. वहाँ से तुझे इंटरव्यू लेटर आया था और तू, क्या तूने ये बात काका को बताई. तिने विचारलं. तसं अमोलीने तिची मान नकारात हलवली आणि जॅस्मिनला आईसोबत आणि महेशसोबत झालेलं बोलणं पण सांगितलं. अरे पागल हो क्या तुम लोग. इतनी बड़ी अपॉर्चुनिटी को ऐसे ही छोड़ रहे हो. और घर संभालने वाली बीबी चाहिए, इसका क्या मतलब. उसे इतना ही लगता है तो कोई बाई काम पे रख ले या कोई केयरटेकर जो उसके घर को संभाले. इसके लिए उसे शादी करके तुम्हारी ज़िंदगी बर्बाद करने की क्या ज़रूरत. क्या वो जानता है कि तेरे अकेले के परसेंट में मेरे जैसे 2 बैठ जाते हैं. इतने परसेंट निकालने के लिए कॉलेज में कितनी मेहनत करनी पड़ती है. जॅस्मिन तडतडत होती. तिचं म्हणणंसुद्धा बरोबर होतं. ओमेगा या डिफेन्स इंडस्ट्री खूप मोठं नाव होतं. त्यात काम करण्याची संधी अमोलीला मिळत होती. जाऊ दे ना, सोड. तसंही आपण या गोष्टीवर करू पण काय शकतो. मग जे चालू आहे ते तसंच चालू राहू देऊ. त्या दोघी त्यांच्या नेहमीच्या जागेवर म्हणजे एका नदीजवळ असलेल्या ब्रिजवर भेटल्या होत्या. त्या रोडवर जास्त वाहतूक नसल्याने त्या दोघीही एकमेकींशी आरामात तिथे उभ्या राहून बोलू शकत होत्या. दोघींची घरं थोडी लांब असल्याने तो ब्रिज त्यांना भेटीसाठी सोयीस्कर होता. अमोली तिच्याकडे पाठ फिरवून त्या ब्रिजवरून खाली वाहणाऱ्या नदीकडे बघत म्हणाली. तसे जॅस्मिनने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हटलं. जो चल रहा है उसे चलने दे. मतलब तू कुछ करने को तैयार नहीं है. अभी भी वक्त है तेरे पास. तू अभी भी काका से बात कर सकती है. वो कम से कम उन लड़कों वालों से तेरी जॉब की बात तो करेंगे. तिचं बोलणं ऐकून अमोली ओठाच्या कोपऱ्यातून उदास हसली. मुळात त्यांनाच आवडत नाही हा जॉब वगैरे केलेला. मुलींनी फक्त शिकावं, चांगलं शिकावं, मोठं शिक्षण घ्यावं. का तर त्यांना चांगला जॉब मिळेल म्हणून नाही, तर त्यांना मुलगा चांगला मिळेल, घर चांगलं मिळेल म्हणून. मध्यमवर्गीय माणूस त्याच्या त्या मधल्या विचारातून कधी बाहेरच येत नाही. मुलींना चांगलं घर मिळालं, चांगला मुलगा मिळाला म्हणजेच त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यभर केलेल्या सर्व गोष्टींचं चीज झाल्यासारखं असतं. त्यांना तर फक्त समाज काय म्हणेल याचाच विचार सतत डोक्यात असतो. तू बाबांची गोष्ट करते. इथे आईसुद्धा माझ्या बाजूने बाबांशी 2 शब्द बोलायला तयार नाही. तिला तर असं वाटतं की मी जर कमी दर्जाचे शिक्षण घेतले असते तर माझ्या डोक्यात हे नोकरी करण्याचे विचारच आले नसते. जाऊ दे ना, या गोष्टींवर जितकं बोलावं तितकं कमी आहे. म्हणून मी म्हटलं, जे जसं चालू आहे तसं चालू राहू द्यावं. जॅस्मिनला सुद्धा अमोलीच्या आईवडिलांचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे ती पण त्याच्यावर जास्त काही बोलू शकत नव्हती. लेकिन अम्मू, तुझे तो पता है, मुझे 2 दिन में जम्मू के लिए निकलना है. अगर मेरा वहाँ जाना ज़रूरी नहीं होता तो मैं अभी रिजर्वेशन कॅन्सल कर देते. मगर जॅस्मिनने नाराजीत तिची अडचण सांगितली, जी अमोलीला आधीपासूनच माहीत होती. अगं जॅस्मिन, मला माहीत आहे की तुझं जम्मू जाणं गरजेचं आहे आणि तू माझ्या लग्नात नाही आलीस तर मला तुझा काही राग पण येणार नाही. तू जेव्हा पण तिकडे बुलढाण्याकडे येशील तेव्हा मला येऊन भेट आणि तसं पण मी इथे येतच राहील. अमोली खोटं खोटं हसत म्हणाली. अमू, मैं तुझे अच्छी तरह से जानती हूँ. तू बताएगी नहीं, फिर भी तेरी तकलीफ मुझसे ज़्यादा और किसे समझ में आएगी.
तूने हमेशा मुझसे कहा है कि हमें हमारी बात सामने वाले के पास रख देनी चाहिए, ताकि अगर आगे जाके कुछ गलत भी हो गया तो हमारे मन में तसल्ली रहेगी. हमने तो बताया था. जस्मिनने पुन्हा एकदा प्रयत्न केला. जॅस्मिन, कसं असतं ना, आई-वडील आपल्या मुलांसाठी कधीही वाईट विचार करत नाहीत. म्हणजे मुलांचं वाईट व्हावं म्हणून ते काही करत नाहीत. त्यांच्या मनात नेहमी मुलांचं चांगलं होण्याचाच विचार असतो. पण ते सुद्धा माणसंच. त्यामुळे कधी-कधी त्यांचे विचार चुकीचे ठरू शकतात. पण त्यामागे त्यांच्या भावना चुकीच्या नसतात. माझ्या आई-वडिलांना पण असं वाटतं, की माझं चांगलं घर मिळून मी सुखी झाली पाहिजे. माझ्या सुखातच ते त्यांचं सुख शोधतात. माझं वाईट व्हावं असा त्यांचा मुळीच उद्देश नाही. त्यामुळे त्यांना वेगळं काही बोलण्यात काय अर्थ आहे? आणि आता खरंच मी ठरवलं आहे, की हे सगळं जसं होत आहे तसं होऊ द्यायचं. एखाद्या वेळेस हेच माझं नशीब असेल. जास्मिनला सुद्धा आता अमोलीला काय बोलावं ते कळत नव्हतं. थोडा वेळ दोघीही तिथे शांततेत बसल्या. त्यानंतर त्या आपापल्या घरी गेल्या. अमोलीकडे लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरात आल्यावर तिने एक वेळ काहीतरी यादी करत असलेल्या तिच्या आईकडे बघितलं आणि ती तिच्या खोलीकडे वळली. कधी कोणासाठी आपली स्वप्न सोडून देणं हे खरंच त्याग असतं का? की मग ती एक शांत वेदना असते, जी आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात साठून राहते? तुम्हाला काय वाटतं? अमोलीनं तिच्या आयुष्यासाठी आवाज उठवायला हवा होता का? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि हो, जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी माझ्यासोबत राहा. धन्यवाद.